वाल्मिक कराडजवळ कोट्यवधींची माया असल्याचं समोर आलेलं आहे। सुरेश धस यांनी त्यांची संपत्तीची यादी वाचून दाखवलेली आहे। ड्रायव्हर वॉचमनच्या नावे शेकडो एकर जमीन परळीचा बाहुबली वाल्मिक कराडकडे असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच कोट्यवधी रुपयांची काळी संपत्ती असल्याचा आरोपही भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। वाल्मिक कराडच्या नावे पुण्यात कोट्यवधी रुपयांचे गाळे आणि पुण्यातल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये आलिशान फ्लॅट असल्याचा आरोपही करण्यात आलाय। सुरेश धस यांनी पैठणच्या सभेमध्ये वाल्मिकची कुंडलीत सादर केली आहे। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वाल्मिक कराडची काळी माया। सिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम नरोडे 50 एकर जमीन आहे। शेंद्रा तालुका बार्शी ज्योती जाधव यांच्या नावे 50 एकर जमीन आहे। तर सिमरी पारगाव तालुक्यामध्ये माजलगावमध्ये मनीषा नरवडे यांच्या नावे 10 ते 12 एकर जमीन आहे। सिमरी पारगाव माजलगावमध्येच योगेश सुदाम काकडे यांच्या नावे 15 ते 20 एकर जमीन आहे। दिघोळ तालुका जामखेड यांच्या येथे ज्योती जाधव यांच्या नावे 15 एकर जमीन आहे। पुण्यात एफसी रोड इथं सुशील पाटील बिल्डरच्या इमारतीमध्ये 7 दुकानाचे गाळे बुक केलेले आहेत। एका गाळ्याची किंमत ही 5 कोटी असल्याचं कळतंय। ज्योती जाधव यांच्या नावे 3 दुकान गाळे आहेत। वाल्मिक कराडच्या नावे 4 दुकान गाळे आहेत। एमनोरा पार्कमध्ये 75 कोटी किमतीचा इमारतीचा एक माळा आहे। आणि माल बी काय कमी नाही जमावला राव। शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन। बरं का, हे दत्ता इकडे ये रे बाबा, हे गबाळ सांभाळायला जाऊ नाही कुठं। मौजे शेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे। तिथं शेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत 10-12 एकर जमीन आहे। शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे, यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे। ज्योती मंगल जाधव दिघोळला 10 का 15 एकर जमीन आहे।